चला नमस्ते विद्यार्थी मित्रो, एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमीच्या लीगल प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। तर आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये प्लेंटच्या संदर्भात असणाऱ्या सगळ्या ऑर्डर्स आणि त्याच्या रिलेटेड सेक्शन्स हा पार्ट पाहिला। आता एकदा का प्लेंट इन्स्टिट्यूट झाली आणि त्या सूटचं कामकाज पुढे सुरू झालं की काय होतं की समन्स इश्यू होतं। मग समन्स इश्यू झाल्यानंतर तो जो डिफेंडंट आहे त्या डिफेंडंटला ॲज पर त्या प्लेंटला त्याचं एक लेखी उत्तर द्यावं लागतं आणि हे लेखी उत्तरच सीपीसीच्या भाषेत याला आपण म्हणतो रिटर्न स्टेटमेंट। ह्याला काय म्हणतो? रिटर्न स्टेटमेंट। मग आता या रिटर्न स्टेटमेंटमध्ये कोणकोणत्या बाबी असाव्यात, कोणत्या बाबी नसाव्यात, असल्या तर त्या कशा प्रकारे असाव्यात आणि ह्या रिटर्न स्टेटमेंट सोबत आणखी काही जे अवजार किंवा जे टूल्स त्या डिफेंडंटकडे डिफेन्ससाठी अवेलेबल आहेत ते म्हणजे जसं सेट ऑफ असेल किंवा काउंटर क्लेम असेल याच्याविषयीची संपूर्ण चर्चा आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत। तर आजचं लेक्चर आपलं ऑर्डर क्रमांक 8 रिगार्डिंग रिटर्न स्टेटमेंट असणार आहे। तत्पूर्वी आपली ही जी बॅच आहे जेएमएफसी एक्झामसाठी 2024च्या, तर ती बॅच पूर्णपणे रेकॉर्डेड स्वरूपात तयार आहे। ही बॅच तुम्ही परचेस करू शकता आणि सगळेच्या सगळे जे ॲक्ट्स आपल्या जेएमएफसी एक्झामसाठी आहेत ते एकदम डिटेल्ड वेनं दोन्ही बॅचमध्ये शिकवलेले आहेत। आणि ही प्रीची बॅच आहे, ही 3999ला आहे, मेनची बॅच 6999ला आहे। आणि तुम्ही या नंबरवर कॉल करून, कोणता नंबर? 7038 155 255 किंवा 7385 20 28 61 ह्या नंबरवर कॉल करून फर्दर डिटेल्स घेऊ शकता, बॅच जॉईन करू शकता, टेलिग्राम जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी पाहायला मिळतील। तर चला आता आपण काय सुरू करूया की सीपीसीचं ऑर्डर क्रमांक 8। तर ऑर्डर क्रमांक 8 चं जर टायटल तुम्ही पाहिलं तर ते आहे रिटर्न स्टेटमेंट सेट ऑफ अँड काउंटर क्लेम। ओके, तर आता आपण जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्टली ह्याचे प्रोव्हिजन्स पाहायला सुरुवात करू। तर सगळ्यात पहिल्यांदा ह्याचा जो रूल क्रमांक 1 आहे ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर ह्याच्यामध्ये एक रिटर्न स्टेटमेंट किती दिवसात फाईल केलं गेलं पाहिजे याच्याविषयीची माहिती आपल्याला रूल 1 मध्ये दिलेली आहे। लिमिट किती आहे? 30 दिवसाचं। 30 दिवस कुठून मोजायचे? तर ज्या वेळेस डिफेंडंटला समन्स सर्व झालं त्या दिवसापासून 30 दिवस। ओके, बर ह्या 30 दिवसाचा कालावधी एक्सटेंड करता येतो का? येस, डेफिनेटली करता येतो। पण कधी? तर ते रिझन्स त्या कोर्टाला पटण्यासारखे असले पाहिजेत। मग कोर्ट ते रिझन रेकॉर्ड करून परत तो जो डिफेंडंट किंवा ते जे डिफेंडंट म्हणून ज्या पार्टीज असतील त्यांना मुदत देऊन हे लिमिट 90 दिवसापर्यंत वाढवू शकते। किती दिवस? 90 डेज। प्रोव्हाइडेड दॅट काय आहे की ही मुदत वाढ का दिली याचे रिझन्स कोर्टला रेकॉर्ड केले पाहिजे। कोर्टाने ते रिझन्स रेकॉर्ड करून ही मुदत वाढ 90 दिवसापर्यंत दिली जाऊ शकते। एवढंच सांगितलं आपल्याला कशामध्ये? रिटर्न स्टेटमेंटचा जो रूल नंबर 1 आहे याच्यामध्ये। आता रूल नंबर 1 नंतर त्याचा एक प्रोव्हायजो दिलेला आहे बघा। या प्रोव्हायजोमध्ये पहिला प्रोव्हायजो काय होता की 1 महिन्यापेक्षा जास्त मुदत वाढवली जाऊ शकते 90 दिवसापर्यंत। आता हा दुसरा प्रोव्हायजो कधी आला तर हा आला कमर्शियल कोर्ट्स ऍक्ट आपला आला 2015 साली। कमर्शियल कोर्ट्स ऍक्ट 2015 या नावानं ज्या सीपीसीच्या अमेंडमेंट आल्या त्याच्यामध्ये कमर्शियल कोर्टच्या कामकाजासाठी हा प्रोव्हायजो याच्यामध्ये आणला गेला। काय सांगतो हा प्रोव्हायजो? तर या प्रोव्हायजोनुसार जे सर्टन व्हॅल्यूजचे कमर्शियल डिस्प्यूट असतील, सर्टन व्हॅल्यू, ती व्हॅल्यू ठरलेली आहे, कुठे दिली आहे? कमर्शियल डिस्प्यूट जे कमर्शियल कोर्ट्स ऍक्ट 2015 आहे त्याच्यामध्ये ती सेट व्हॅल्यू दिलेली आहे की किती व्हॅल्यूचा सूट असल्यानंतर ती स्पेसिफाईड व्हॅल्यूच्या सूटला आपल्याला काय देता येईल? रिटर्न स्टेटमेंट फाईल करण्यासाठी 120 दिवसापर्यंतची मुदत देता येते। किती? 120 दिवस। परंतु ज्या वेळेस आपण 90 दिवसाची मुदतवाढ देत होतो त्या ठिकाणी कोर्ट काय करत होतं? रिझन रेकॉर्ड करत होतं। परंतु आता या ठिकाणी कोर्टला काय एक तर रिझन रेकॉर्ड करायचेच आहेत, सेकंड गोष्ट काय करायची आहे
की ऑन पेमेंट ऑफ सच अ कॉस्ट ॲज द कोर्ट डीम्स फिट, म्हणजे कोर्टाला योग्य वाटतील अशा प्रकारचे पेमेंट्स त्या डिफेंडंटनं केल्यानंतर, कशाचे पेमेंट्स आहेत हे, की त्यानं रिटर्न स्टेटमेंट उशिरा फाईल करण्याबद्दलची थोडक्यात धरून त्याला पेनल्टी आहे, मग ते कॉस्ट त्यानं पे केले की त्याला मुदतवाढ 120 दिवसापर्यंत देता येते. परंतु याच्यामध्ये आणखीन एक कंडिशन आहे की ह्या 120 दिवसानंतर मात्र जर त्यानं ते रिटर्न स्टेटमेंट फाईल केलं नाही, 120 दिवस कधीपासून आहेत, समन्स सर्व्हिंग पासून आहेत, तर मात्र त्याचा जो रिटर्न स्टेटमेंट फाईल करण्याचा अधिकार आहे तो फोरफिट करण्यात येईल. म्हणजे परत त्याला रिटर्न स्टेटमेंट कोणत्याही परिस्थितीमध्ये फाईल करण्यास कोर्ट अलाव करणार नाही. तर हा होता प्रोव्हायझो ऍडेड बाय द अमेंडमेंट ऑफ 2015. आता काय आहे की रूल 1A. आता हा जो रूल 1A आहे तो सुद्धा 1999 साली जी अमेंडमेंट आली त्याच्यानुसार रूल 1A आणि त्याचे सब रूल्स याच्यामध्ये इन्सर्ट करण्यात आलेले आहेत. आता बघा ह्या सब रूल्स मध्ये काय काय सांगितले बघा. ज्या वेळेस एखादा डिफेंडंट त्या सूटमध्ये आपला डिफेन्स प्रोड्यूस करत असतो रिटर्न स्टेटमेंटच्या थ्रू, आणि तो काही डॉक्युमेंट्सवर त्याचा डिफेन्स रॅली करत असतो किंवा काही डॉक्युमेंट्स त्याचा जो डिफेन्स आहे त्याला मजबूत करत असतात, मग ह्या ज्या डॉक्युमेंटची लिस्ट आहे ती त्यानं रिटर्न स्टेटमेंट फाईल करताना दिली पाहिजे. अलॉंग विथ काय दिलं पाहिजे की अशा डॉक्युमेंटच्या म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट सहित त्याच्या कॉपीज ह्या कोर्टाकडे दिल्या पाहिजेत. हे कुठं लिहिलेलं आहे 1A चा सब रूल क्रमांक 1, where the defendant bases his defense upon a document or rallies upon a document in his possession. पण डॉक्युमेंट कुठं असलं पाहिजे, त्याच्या पोझिशन मध्ये किंवा त्याच्या पॉवर मध्ये असलं पाहिजे, आणि in support his defense or claim for set off or counter claim. आता सेट ऑफ आणि काउंटर क्लेम काय आहे हे आपण त्याचा ज्यावेळेस रूल येईल त्यावेळेस पाहू. तोपर्यंत ही शाल एंटर सच अ डॉक्युमेंट इन अ लिस्ट. मग त्यानं ते डॉक्युमेंटची एंट्री कुठं केली पाहिजे, जी तो डॉक्युमेंटची लिस्ट देईल त्या लिस्ट मध्ये, अँड शाल प्रोड्यूस इट इन कोर्ट व्हेन द रिटर्न स्टेटमेंट इज प्रेझेंटेड बाय हिम, अँड शाल ऍट द सेम टाइम डिलिव्हर द डॉक्युमेंट अँड कॉपी. एक तर ते डॉक्युमेंट तर द्यायचंच आणि त्याची एक कॉपी सुद्धा त्या ठिकाणी द्यायची, टू बी फाइल्ड विथ रिटर्न स्टेटमेंट. मग हे सगळं कधी द्यायचंय, रिटर्न स्टेटमेंट फाईल करत असताना द्यायचं आहे. समजतंय का? सोपा पार्ट आहे, परंतु अमेंडमेंट नंतर आलेला असल्यामुळं हा महत्वाचा आहे. बर, जर असं डॉक्युमेंट त्याच्या पोझिशन किंवा पॉवर मध्ये असेल, ही शाल वेअर पॉसिबल स्टेट इन हुज पोझिशन ऑर पॉवर इट इज. जेव्हा ते डॉक्युमेंट त्याच्या पोझिशन मध्ये नसेल त्यावेळेस त्याला हे स्टेटमेंट केलं पाहिजे की हे डॉक्युमेंट कुणाच्या पोझिशन मध्ये आहे. जसं ते कुणाच्या पोझिशन मध्ये असू शकतं, कुठल्या तरी त्या प्लेंटिफच्या पोझिशन मध्ये असू शकतं, कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या पोझिशन मध्ये असू शकतं, किंवा एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये सुद्धा ते डॉक्युमेंट असू शकतं. फक्त त्यानं ते डॉक्युमेंट कुठं आहे हे मात्र कोर्टाला सांगितलं पाहिजे. आता हा झाला सबरूल क्रमांक 2. आता सबरूल क्रमांक 3 काय सांगतो की ज्यावेळेस जे डॉक्युमेंट त्या डिफेंडंटनं प्रोड्यूस करणं हे गरजेचं होतं, म्हणजे ते त्याचं कर्तव्य होतं, आणि असं डॉक्युमेंट जर त्या डिफेंडंटनं प्रोड्यूस केलं नाही तर मात्र इव्हिडन्स म्हणून ते डॉक्युमेंट कोर्ट ट्रायल फेजमध्ये त्या डॉक्युमेंटला स्वीकारणार नाही. हे कोण सांगते आपल्याला? रूल क्रमांक 3. आता स्वीकारण्याची पद्धत काय आहे की त्याला कोर्टाची परमिशन घ्यावी लागेल, की एक नवीन डॉक्युमेंट त्याला द्यायचंय तर कोर्ट परमिशन तो ते देऊ शकतं. बट विदाउट लिव्ह ऑफ कोर्ट दिस डॉक्युमेंट कॅनॉट बी टेकन ॲज अ इव्हिडन्स. समजतंय? तर ठीक आहे. आता हा झाला सबरूल क्रमांक 3. आता सबरूल क्रमांक 4 हा ही विशेष महत्वाचा आहे. तो ह्या कारणानं की नथिंग इन दिस रूल शाल अप्लाय टू द डॉक्युमेंट. बघा,
कोणत्या डॉक्युमेंट संदर्भात हा रूल ऍप्लिकेबल असणार नाही? सब रूल पाठीमागचा की कोर्ट परमिशन ते दिलं पाहिजे, इव्हिडन्स असणार नाही. तर ज्या वेळेस ते डॉक्युमेंट क्रॉस एक्झामिनेशन ऑफ प्लेंटिफ्स विटनेसची होत असेल, प्लेंटिफचा जो विटनेस असेल त्याची ज्यावेळेस क्रॉस एक्झामिनेशन घेतली जात असेल, अशा वेळेस मात्र ते डॉक्युमेंट डायरेक्टली त्या ठिकाणी आणलं जाऊ शकतं आणि नेक्स्ट हँडेड ओव्हर टू अ विटनेस मेअरली टू रिफ्रेश हिज मेमरी, किंवा त्या विटनेसकडे दिलं जाऊ शकतं कशासाठी की त्यानं मेमरी रिफ्रेश करण्यासाठी त्याच्याकडे ते डॉक्युमेंट दिलंही जाऊ शकतं. ओके, आता रूल क्रमांक 1A झाला आपला कंप्लीट. तर अशा प्रकारे 1A आणि 1 इक्वली इम्पॉर्टंट फॉर द एक्झामिनेशन. का तर ह्याच्यामध्ये टाइम पिरियड आहे किंवा काही कंडिशन्स आहेत की कधी डॉक्युमेंट कोर्ट इव्हिडन्स म्हणून अलाउड करेल, कधी इव्हिडन्स म्हणून अलाउड करणार नाही, मग ह्याच्यावर प्रश्न बनण्याची शक्यता जास्त असते. आता न्यू फॅक्ट्स मस्ट बी स्पेशली प्लीडेड. आता आपण बघा ऑर्डर क्रमांक 6 पाहिली होती की त्याच्यामध्ये आपण प्लीडिंगची काही म्हणजे प्रिन्सिपल्स पाहिले होते की जनरली प्लीडिंगमध्ये काय काय इन्क्लूड केलेलं असलं पाहिजे. ते सगळंच या ठिकाणी लागू असणार आहे. फक्त इथं काय आहे की ते कशाच्या कन्सर्न आहे? रिटर्न स्टेटमेंटच्या कन्सर्न या ठिकाणी आलेलं आहे. बघा, द डिफेंडंट मस्ट रेज हिज प्लीडिंग ऑल मॅटर्स विच शो द सूट नॉट टू बी मेंटेनेबल. आता काय काय डिफेंडंटनं सांगायचंय की कशा प्रकारे हा सूट मेंटेनेबल नाही, ह्या गोष्टी त्यानं प्लीड करायच्या आहेत. और दॅट द ट्रान्झॅक्शन इज इदर वॉइड और वॉइडेबल इन पॉइंट ऑफ लॉ. म्हणजे पॉइंट ऑफ लॉ न ते ट्रान्झॅक्शन ज्याचा क्लेम ह्याच्या अगेन्स्ट मध्ये केलाय ते कसं वॉइड किंवा वॉइडेबल आहे हे त्यानं कोर्टाला पटवून द्यायचंय. अँड ऑल सच ग्राउंड्स ऑफ डिफेन्स ॲज इफ नॉट रेज्ड. बघा, तर इतर काही ग्राउंड असतील डिफेन्शियल लिमिटेशन्स असेल, ज्युरिडिक्शनचे असेल, सगळे क्लेम त्यानं काय केले पाहिजेत रिटर्न स्टेटमेंटमध्ये की होता होईल एवढं त्यानं ह्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत की ह्या प्लेंटिफनं माझ्या अगेन्स्टमध्ये केलेले क्लेम हे एकतर लिगल नाहीत, वॉइडेबल आहेत किंवा ते त्याला मान्य नाहीत. हे त्यानं काय केलं पाहिजे? स्पेसिफिकली सांगितलं पाहिजे. आणि ज्या गोष्टी बघा आता और वुड रेज इश्यूज ऑफ फॅक्ट नॉट अरायझिंग आउट ऑफ प्लेंट. आता प्लेंट मध्ये तो प्लेंटिफ हे तर नाही सांगणार की मी ह्याच्याशी फ्रॉड केलं किंवा तो दावा लिमिटेशन मध्ये आहे की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी शोधून कुणी काढायच्यात? डिफेंडंटने काढायच्यात. कसं फ्रॉड केलं हे यानं स्पेसिफिकली प्लीड करायचंय. किंवा रिलीज की तो त्या ड्युटीमधून ज्या ड्युटीचा त्याच्यावर क्लेम केलाय त्या ड्युटीज त्यानं पूर्ण केलेल्या आहेत किंवा त्यानं ज्या पेमेंट विषयी तो इश्यू आहे ते पेमेंट्स त्यानं केलेले आहेत किंवा एखादा परफॉर्मन्स करायचा असेल तर तो टास्क त्याने परफॉर्म केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी जरी त्या प्लेंटमध्ये नसतील तरी सुद्धा रिटर्न स्टेटमेंटमध्ये ह्याची बाजू म्हणून ह्यानं मांडल्या पाहिजेत. हा काय आहे? रूल क्रमांक 2. सोपा आहे. चला तर आता आपण नेक्स्ट रूल क्रमांक 3. आता बघा, प्लेंटिफचं आपण ज्यावेळेस पाठीमागच्या लेक्चरमध्ये ती पूर्ण प्लेंट बघितली त्याच्यामध्ये तो डिफेंडंटवर वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणजे ॲलिगेशन्स लावत असतो किंवा कशा लायबिलिटी त्या डिफेंडंटच्या आहेत त्या सांगत असतो. मग आता त्या प्रत्येक फॅक्टला ह्यानं स्पेसिफिकली डिनायल करायचे किंवा त्याला जर ऍडमिट करायचं असेल तर त्यानं तसं ऍडमिशन सुद्धा तो करू शकतो. बट हा रूल कशा संबंधी आहे? डिनायल टू बी स्पेसिफिक. बघा, इट शॅल नॉट बी सफिशियंट फॉर अ डिफेंडंट इन हिज रिटर्न स्टेटमेंट टू डिनाय जनरली द ग्राउंड्स अलिज्ड बाय द प्लेंटिफ. एक जनरल डिनायल केलं की हे मला काहीच मान्य नाही असं डिनायल चालणार नाही. त्याला स्पेसिफिकली त्यानं जो मुद्दा प्लेंटिफनं उपस्थित केलाय त्या मुद्द्याचं स्पेसिफिक डिनायल ह्यानं केलं पाहिजे. बघा आता but the defendant must deal specifically with each allegation of the fact which he does not admit the truth except damages. आता डॅमेजेसच्या बाबतीत काय असतं की ज्या डॅमेजेस आहेत त्या म्हणजे त्या किती आहेत ते कॅल्क्युलेट करण्याचं काम कोणाचं आहे? कोर्टचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त
ज्या काही गोष्टी याच्यावर लादलेल्या आहेत किंवा ज्या प्लेंटिफनं सांगतोय की या गोष्टी यानं लायबिलिटी आहे किंवा ज्याला ह्या डिफेंडंटचं म्हणणं आहे की ह्या गोष्टी मला मान्य नाहीत, त्या प्रत्येक पॅरेग्राफ वाईज, त्या प्रत्येक पॉइंट वाईज ह्याला काय करावं लागेल, डिनायल करावं लागेल. आता बघा याच्यासाठी एक एक्झाम्पल आहे बघा, ऑल अलिगेशन्स आर डिनाइड. असं आपण जनरली म्हणू शकतो का? असं म्हणायचं नाही. म्हणायचंय कसं तर पॅरा 5 इज डिनाइड. समजा पॅराग्राफ नंबर 5 मध्ये काहीतरी त्यांनी सब्जेक्ट मॅटर दिलाय, तर पॅरा 5 इज डिनाइड. डिफेंडंट नेव्हर बॉरोड ₹2 lakhs फ्रॉम प्लेंटिफ ऑन 10 January ऑर ऑन एनी अदर डेट. असं स्पेसिफिकली. आता इथं एनी अदर डेट म्हणण्याची गरज काय की जर समजा एवढंच म्हणलं की 10 जानेवारी रोजी 2 लाख रुपये घेतलेच नाहीत, ह्याचा अर्थ बघा की 10 जानेवारीला घेतले नाहीत, मग 1 जानेवारीला घेतले असतील किंवा त्याच्या आधी घेतले असतील, बरोबर आहे, किंवा त्याच्यानंतर घेतले असतील. परंतु जर आपण म्हटलं की नेव्हर बॉर्डर ₹2 lakhs फ्रॉम द प्लेंटिफ ऑन 10 January ऑर ऑन एनी अदर डेट, किंवा इतर कोणत्याही दिवशी त्यानं घेतलेले नाहीत, असं ज्यावेळेस तो म्हणेल तर त्याला काय म्हणायचं, हा झाला स्पेसिफिक डिनायल. अशा रीतीनं स्पेसिफिक डिनायल करायचा. ऑल ॲलिगेशन्स आर डिनाइड असं जनरली म्हणून चालणार नाही. आता याच्यामध्ये परत 3A आणला गेलाय बघा. 3A, तर 3A पण कधी आणला गेला की ज्या वेळेस 2015चं अमेंडमेंट आणलं त्यावेळेस हा कशासाठी आणला गेला तर कमर्शियल डिस्प्यूटशी रिलेटेड हा परत स्पेशली इन्सर्ट केला गेला. तर आता ह्या इन्सर्ट करण्यामागे काय सांगितलं की डिनायल कसं असलं पाहिजे. एक मध्ये काय सांगितलंय की डिनायल सब रूल 2, 3, 4 आणि 5 प्रमाणे असलं पाहिजे. मग लगेच आपण सब रूल 2 काय सांगतोय पाहू की द डिफेंडंट इन हिज रिटर्न स्टेटमेंट शाल स्टेट which of the allegation in particular of the plaintiff he denies and which allegation which he is unable to deny but which he requires plaintiff to prove and which allegation he admits. मग बघा आता डिफेंडंट कड 3 गोष्टी आल्या. सगळ्यात पहिली गोष्ट की डायरेक्ट डिनाय करणं, दुसरं की एखाद्या गोष्टीला तो ऍडमिट ही करत नाही, डिनाय ही करत नाही, मग अशी गोष्ट तो काय सांगू शकतो की ही गोष्ट त्या प्लेंटिफनं कोर्टामध्ये प्रूव्ह करावी, मग प्रूव्ह इन कोर्ट. आणि तिसरी गोष्ट तो डायरेक्टली ऍडमिट पण करू शकतो किंवा मान्य करू शकतो, ठीक आहे त्या डिफेंडंटचा त्या प्लेंटिफचा क्लेम ॲज अ डिफेंडंट म्हणून मला मान्य आहेत. तर हे 3 टूल्स त्याच्याकडे, म्हणजे या 3ही प्रकारे तो आपल्या रिटर्न स्टेटमेंटमध्ये मांडू शकतो. आता सबरूल 3 काय सांगतो, वेअर द डिफेंडंट डिनायज अन ॲलिगेशन ऑफ फॅक्ट इन अ प्लेन he must state his reasons for doing so and he intends to put forward a different version of events. बघा आता प्लेंटिफनं त्याची एक स्टोरी सांगितलेली असेल त्याच्या लेवलनं. आपल्याला बघा माहित आहे ज्यावेळेस 2 लोक त्याची बाजू समजून सांगत असतात त्यावेळेस ते काय सांगत असतात, दुसरा कसा चुकीचा आहे. सेम गोष्ट इथंही आहे की त्या डिफेंडंटला त्याच्या स्टोरीचं वर्जन देण्याची फ्रीडम या ठिकाणी रिटर्न स्टेटमेंट फाईल करताना आहे. रिटर्न स्टेटमेंट करताना तो वर्जन ऑफ त्याच्या स्वतःच्या स्टोरीज सांगू शकेल आणि त्यानं हे गोष्टी मात्र सांगितलेल्या गरजेच्या आहेत की तो त्या गोष्टी का डिनाय करतोय, रिझन बिहाइंड हे त्यानं स्पेसिफिकली सांगितलं पाहिजे. कोण सांगते आपल्याला, 3A चा सबरूल क्रमांक 3. हे रूल्स लक्षात ठेवा कारण परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न रूल्स आणि सबरूल्स नंबर याच्यावरून सुद्धा येऊ शकतात. आता 3A चा 4 आणि 5 ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की ज्या वेळेस डिफेंडंट असं म्हणतो की ज्या न्यायालयामध्ये हे वादपत्र दाखल केलंय, जिथं प्लेन दाखल केली त्या कोर्टाचं ज्युरिडिक्शनच नाही, ज्युरिडिक्शन नाही, ह्याच्यावर जर त्याला डिफेन्स मांडायचा असला तर काय करायचे बघा, if the defendant disputes the jurisdiction of court, he must state the reason for doing so and he is able to give his own statement as which court ought have jurisdiction. बघा मग आता ज्युरिडिक्शन आपण पाहिले 2 टाईपचं, एक 3 टाईपचं आहे तसं. सब्जेक्ट मॅटर ज्युरिडिक्शन आहे, टेरिटोरियल आहे आणि पिक्युनियरी आहे. तर
कशामुळे ते ज्युरिडिक्शन पोहोचत नाही ते त्या डिफेंडंटनं व्यवस्थितपणे मांडलं पाहिजे, रिझन दिलं पाहिजे आणि कुठल्या कोर्टचं ज्युरिडिक्शन आहे हे जर तो देण्यास सक्षम असेल तर त्यानं त्या कोर्टाचं नाव सुद्धा सांगितलं पाहिजे. म्हणजे ते काय त्याच्यासाठी मॅन्डेटरी नाही, कोर्ट ठरवेल की काय विषय त्याच्यामध्ये करायचा आहे. आता इफ द डिफेंड डिस्प्यूट द प्लेंटिफ्स व्हॅल्युएशन ऑफ द सूट, पहिल्यांदा काय ज्युरिडिक्शन इन जनरल होतं, आता कशावर म्हणतोय की प्लेंटिफ्स व्हॅल्युएशन ऑफ द सूट ही मस्ट स्टेट रिझन ऑफ डुईंग सो अँड इफ ही इज एबल गिव्ह हिज ओन स्टेटमेंट ऑफ द व्हॅल्यू ऑफ द सूट. जर हा म्हणत असेल की आता बघा हे कोणतं ज्युरिडिक्शन आलं, पिक्युनियरी, तिथं तो काय म्हणतोय की ज्या सूटमध्ये जे व्हॅल्यू मांडलेली आहे ती चुकीची आहे, मग बरोबर काय आहे तर ती त्या ठिकाणी त्यानं स्टेट केली पाहिजे. बघा ओन स्टेटमेंट ऑफ द व्हॅल्यू ऑफ द सूट, त्याचं ओन स्टेटमेंट त्या ठिकाणी त्यानं दिलं पाहिजे. अशा प्रकारे आहे आपला रूल क्रमांक 3 अँड रूल क्रमांक 3A. आय होप यू हॅव अंडरस्टूड. अदरवाइज कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा, आम्हाला समजलं नाही आपण परत एकदा ते समजून सांगू शकतो. आता रूल क्रमांक 4 इव्हॅजिव्ह डिनायल. इव्हॅजिव्ह डिनायल म्हणजे कसं की एखाद्याला आपण कसं उडवाउडवीची उत्तरं देतो तसं, किंवा अति चतुर प्राणी असतो बघा की तो काय म्हणणार की त्याच्यावर दावा आहे 1 लाख रुपये घेतलेल्याचा. समजा त्यानं लोन ऑफ 1 लाख रुपीज अवेल केलं आहे ए कडून बी न. तर आता बी काय म्हणतो की मी त्याच्याकडून 1 लाख रुपये घेतलेच नाही, बरोबर, पण असं 1 लाख रुपये घेतलेच नाहीत ह्याचा अर्थ 1 लाख नाही घेतले, मग तू 99,000 घेतले असशील, 50,000 घेतले असशील किंवा 1 रुपया तर घेतला असशील. परंतु जर तो म्हणला मी ह्या व्यक्तीकडून कशाही स्वरूपात 1 रुपयाही कधी घेतलेला नाही, तर ते मात्र काय झालं की तो एकदम ठाम आहे. परंतु ज्यावेळेस तो चतुर कोल्ह्यासारखं उत्तर देत असतो की 1 लाख नाही घेतले किंवा 10 जानेवारीला नाही घेतले, तसं इथं करून चालणार नाही. हा अशा प्रकारचं इव्हॅजिव्ह डिनायल चालत नाही. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की किती पैसे घेतले, किती पैसे नाही घेतले, किंवा त्या अमाऊंट पैकी किती घेतले किंवा कशा स्वरूपात घेतले. जर त्याला म्हणायचंय की लोन नाही घेतलं तर लोन नाही घेतलं तर मग कशासाठी घेतले, अशा सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितरित्या सांगाव्या लागतील. इव्हॅजिव्ह स्टेटमेंट चालणार नाही. आणि वेगवेगळ्या सर्कमस्टन्सेस मध्ये जर त्या ठिकाणी ॲलिगेशन्स असतील तर त्या प्रत्येक सर्कमस्टन्सेसला एकच उत्तर देऊन चालणार नाही. प्रत्येक वेगळ्या सर्कमस्टन्सेसला वेगळं उत्तर देणं अपेक्षित आहे. जेवढे क्लेम्स त्या प्लेंटिफने केले असतील त्या प्रत्येक क्लेमला उत्तर देणं गरजेचं आहे. एक जनरल स्टेटमेंट करून चालत नाही. आता इथे एक एक्झाम्पल दिले बघा याचं की डिपेंडंट रिसीव्ह ₹1 लाख. Proper reply, defendant did not receive 1 lakh or any part of it, or defendant only received ₹40,000. हे झालं करेक्ट प्लीडिंग. आणि रिटर्न स्टेटमेंट मध्ये अशा स्वरूपाचं डिनायल करायचं की अशा स्वरूपाचं करायचं, यातील फरक आपल्याला समजला पाहिजे, तरच एक आपण चांगलं रिटर्न स्टेटमेंट तयार करू शकतो. आता जर अशा प्रकारे आता एवढं सांगितलं की अशा प्रकारे डिनायल झालं पाहिजे, आणि तरी एखाद्यानं जर अशा प्रकारे स्पेशल डिनायल केलं नाही, असे जनरल उत्तर देत जर बसला तर मात्र त्याचे परिणाम काय होतात ते सांगितले आपल्याला रूल नंबर 5 मध्ये. काय सांगितले? एव्हरी अलिगेशन ऑफ द फॅक्ट इन द प्लेन इफ नॉट डिनाइड स्पेसिफिकली. जर स्पेसिफिकली तुम्ही डिनाय नाही केलं तर by necessary implication or stated to be not admitted in the pleading of the defendant, तर अशा वेळेस काय करेल कोर्ट, तर कोर्ट जणू काही त्या डिफेंडंटनं त्या प्लेंटिफचे सगळे ॲलिगेशन ॲडमिट केलेत म्हणजे मान्य केलेत असा त्याचा अर्थ घेतला जाईल. म्हणून स्पेसिफिकली डिनाइड करणं महत्वाचं आहे. आता
प्रोव्हायझो काय दिलाय की द कोर्ट मे इन इज डिस्क्रिशन रिक्वायर एनी फॅक्ट सो ऍडमिटेड टू बी प्रूव्ड अदरवाइज दॅन बाय सच अ ऍडमिशन. जरी त्या ठिकाणी डिफेंडंट सायलेंट असला तरी कोर्टाकडे त्याच्या डिस्क्रिटरी पॉवर आहेत की त्याच्यानुसार कोर्ट काय जर वाटलं त्यांना की याच्यामध्ये फॅक्ट्स फाइंडिंग गरजेचे आहेत तर मात्र कोर्ट तसे फॅक्ट्स फाइंड करू शकते. त्याला कोर्टाला कोणी अडवू शकत नाही. परंतु या मुद्द्यावर मात्र स्पेसिफिकली डिनाईड केलेलं नसेल, मात्र कोर्टाने जर ऍडमिट केलं तर त्याच्यावरही डिफेंडंट काहीही बोलू शकणार नाही. ह्या डिस्क्रिशनरी पॉवर आहेत. कोर्टाला वाटलं तर करेल, नाही वाटलं तर त्याच्यावर कोणतंही बंधन नाही. आता provided further that every allegation of the fact in the plaint if not denied in the manner provided in rule 3A of this order. आता 3A बघा कमर्शियल डिस्प्यूट नुसार आपण 3 आलेला होता आणि त्या मॅनरने जर डिनाय केलेलं नसेल तर shall taken be admitted except as against the person under disability. जर डिसेबल पर्सन असेल म्हणजेच जर पर्सन डिसेबल असेल तर त्यावेळेस हे प्रोव्हिजन्स लागू नाहीत. पण जर 3A मधले प्रोव्हिजन्स जर त्यांनी त्या 3A मध्ये आपण बघितलंय 2, 3, 4, 5 नुसार जर डिनायल केलं नाही तर मात्र कसे टेकन केले जातील की ह्यांनी ते ऍडमिट केलेले आहेत, मान्य केलेले आहेत असा याचा अर्थ होईल. आता सबरूल क्रमांक 2 काय सांगतोय बघा. वेअर द डिफेंडंट हॅज नॉट फाइल द प्लीडिंग इट शॅल बी लॉफुल फॉर द कोर्ट. आता जर डिफेंडंटनं रिटर्न स्टेटमेंटच नाही दिलं किंवा त्याच्या प्लीडिंगच नाही दिल्या त्यावेळेस कोर्ट काय करू शकेल तर कोर्ट जरी त्यांनी रिटर्न स्टेटमेंट फाईल नाही केलं म्हणून जजमेंट द्यायचं राहणार नाही. कोर्ट त्याचं जजमेंट देईल आणि त्याच्यावर डिक्री सुद्धा इश्यू करू शकतं ऑन द बेसिस फॅक्ट कंटेंट इन द कशाच्या बेसिसवर त्या प्लेंट मध्ये असतील त्या गोष्टीवर किंवा कोर्टाला जर वाटलं आणखीन काय फाइंडिंग्स करायच्यात तेवढ्या फाइंडिंग्स करून कोर्ट त्याच्यावर आपला जजमेंट देऊ शकतं आणि जर कुठले फॅक्ट्स प्रूव्ह करायला लावायचे असतील तर प्रूव्ह करायला लावेल किंवा आपलं जजमेंट देऊन टाकेल. आता इन एक्सरसाइजिंग इज डिस्क्रिशन अंडर प्रोव्हायझो टू सबरूल 1. सबरूल 1 कोणता याच्या पाठीमागचा और सबरूल 2 याच्याप्रमाणे जर डिस्क्रिशन कोर्टाला वापरायचं असेल तर अशा वेळी द कोर्ट शॅल हॅव ड्यू रिगार्ड टू द फॅक्ट्स वेदर द डिफेंडंट कुड हॅव और हॅव एंगेज्ड प्लीडर. म्हणजे कधी होऊ शकतं अशा बाबी की त्या डिफेंडंटने व्यवस्थित मांडले नाही किंवा काय तर त्याला कायद्याचं ज्ञान नसेल आणि त्या बिचाऱ्याला फक्त एवढ्या गोष्टीवरून न्यायापासून परावृत्त राहायला नको म्हणून कोर्ट ह्या बाबींचा नक्कीच विचार करेल की त्या व्यक्तीनं प्लीडर दिलाय का किंवा त्याला प्लीडर देण्याची गरज आहे का आणि जर गरज असेल तर त्याला प्लीडर सुद्धा देऊ शकतं. हे कशासाठी त्या व्यक्तीवर अज्ञानामुळं अन्याय होऊ नये म्हणून. समजतंय? ओके, क्रक्स समजला पाहिजे म्हणजे रूल लक्षात ठेवायला सोपं जातं. आता सबरूल क्रमांक 4 काय सांगतो. व्हेन एव्हर जजमेंट इज प्रोनाउन्स्ड अंडर दिस रूल डिक्री शाल ड्रॉन अप इन accordance with such a judgment and such a decree shall bear the date on which the judgment was pronounced. मग ज्या दिवशी जजमेंटची डेट आहे त्या दिवशीची डेट ह्या डिक्रीला दिली जाईल आणि त्या जजमेंट पासून एक डिक्री बनवली जाईल, डिक्री इश्यू केली जाईल. कोण सांगतंय हे? सबरूल क्रमांक 4. आता महत्वाचं जसं आपण पाहिलं ही जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये सेट ऑफ आणि काउंटर क्लेम ह्या 2 गोष्टी दिलेल्या आहेत. तर सेट ऑफ म्हणजे काय सोप्या भाषेत समजून घ्या. समजा ए न बी कडे, समजा ए हा एक बिल्डर आहे आणि बी हा त्याचा ग्राहक आहे, ह्याच्याकडून एक फ्लॅट किंवा एखादं घर ह्या बी ने खरेदी केलेलं आहे. ह्या दोघांमध्ये जे ऍग्रीमेंट झालं किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी झाल्या त्याच्यापासून ए न 1 लाख रुपये ह्या ए ला बी न कमी दिले म्हणून ए न काय केला दावा दाखल केला. बरोबर. परंतु बी न जर म्हटलं की माझे 50,000 रुपये जे मी यांना ऍडव्हान्स म्हणून दिलेले होते ते यांनी कन्सिडर केले नाहीत म्हणून मी हे 1 लाख रुपये दिलेले नाहीत. अशा प्रकारचा काउंटर क्लेम म्हणजे त्यांनी विनंती केली कोर्टाला की ही 50,000ची अमाऊंट
त्याच्यामधून वजा करण्यात यावी म्हणजेच सेटअप करण्यात यावी। तर अशा वेळेस कोर्ट मग आता ही जी सेटअपची रिक्वेस्ट आहे ही काय झाली, एक रिक्वेस्ट झाली ना सेटअपची, तर ह्या सेटअपच्या रिक्वेस्टला कोर्ट कसं बघेल की जणू काय यानं नवीनच दावा दाखल केलेला आहे आणि मग कॅल्क्युलेशन करून तो 50,000चा दावा चालवला जाईल। ह्यालाच काय म्हणायचं, सेटअप। ह्यालाच काय म्हणायचं, सेटअप। आणि त्याच्याबद्दलच काय दिलेलं आहे आपल्याला, पर्टिक्युलर्स ऑफ सेटअप टू बी गिवन इन रिटर्न स्टेटमेंट। आणि अशा प्रकारचा सेटअप हा व्यक्ती त्याच्या रिटर्न स्टेटमेंट मध्ये मागू शकतो। तर बघा, वेअर इन अ सूट द रिकव्हरी ऑफ मनी द डिफेंडंट क्लेम्स टू सेट ऑफ अगेन्स्ट द प्लेंटिव्ह डिमांड एनी असर्टेन्ड सम ऑफ मनी। पण ही सम ऑफ मनी कशी पाहिजे, लीगली रिकव्हरेबल बाय हिम फ्रॉम द प्लेंटिव्ह। लीगली रिकव्हरेबल पाहिजे, असं नाही की कुठंतरी काय म्हणजे मोकळ्यातच बोललाय, तसं नाही, त्याला काहीतरी लीगल ग्राउंड पाहिजे। मग नॉट एक्स, आणि दुसरा एक महत्वाचं, जी ही अमाऊंट आहे, आता इथं आपण 50,000 घेतली, ही जर 50 लाख असती आणि हा दावा जर ज्युनियर डिव्हिजनच्या कोर्टाकडे असता तर ते कोर्ट हा दावा चालवण्यासाठी सक्षम आहे का? का तर आपल्याला हे सेटअप अमाऊंट नवीन दाव्यासारखं बघायचं, बरोबर आहे। म्हणजे हा दावा कितीचा झाला, 50 लाख रुपये किमतीचा झाला। मग आणि हा 1 लाख रुपये वरचे डायरेक्ट 51 लाख झाले। पोचतंय का त्या ज्युनियर डिव्हिजनचं त्या ठिकाणी पिक्युनरी लिमिट? तर पोचत नाही। मग अशा वेळेस तितक्याच रक्कम सेटअप करता येते जेवढं त्या कोर्टचं पिक्युनरी लिमिट आहे, त्याच्या आतमधली रक्कम असली पाहिजे। आणि हे कधी करायचंय, हे फर्स्ट हिअरिंगलाच करायचं आहे। ह्या सगळ्या त्यांनी आपल्या रिटर्न स्टेटमेंट देताना आणि फर्स्ट हिअरिंगच्या मध्येच त्यांनी हा सेटअपचा क्लेम कोर्टामध्ये दाखल करायचा आहे। आणि आफ्टरवर्ड्स पण केला जाऊ शकतो, पण पुन्हा तीच कंडिशन, अनलेस परमिटेड बाय द कोर्ट। आणि प्रेझेंट्स अ रिटर्न स्टेटमेंट कंटेनिंग द पर्टिक्युलर्स ऑफ द डेब्ट सॉट टू बी सेटअप। किती किंमत किंवा किती अमाऊंट सेटअप करायचंय हे त्यानं रिटर्न स्टेटमेंट मध्येच दाखल केलं पाहिजे। तर हा होता 6(1) सेटअप करण्यासंबंध। आता असा सेटअप केल्यानंतर त्याचे काय काय इफेक्ट होऊ शकतात हे दिलेलं आहे रूल 2 मध्ये। तर बघा, द रिटर्न स्टेटमेंट शॅल हॅव द सेम इफेक्ट ॲज अ प्लेंट इन क्रॉस सूट। जर समजा एखादा क्रॉस सूट असेल तर अशा प्रकारे केलेली रिक्वेस्ट ती क्रॉस सूट किंवा एक नवीन प्लेंट दाखल केल्याप्रमाणेच त्याला वागणूक मिळेल। सो ॲज टू बी इनेबल कोर्ट टू प्रोनाउन्स द फायनल जजमेंट। आणि ज्यावेळेस फायनल जजमेंट दिलं जाईल त्यावेळेस ह्याचाही विचार केला जाईल आणि प्लेंटिफनं जो इनिशियल दावा केलेला आहे त्या दोघांना विचारात घेऊन एक निर्णय किंवा एक जजमेंट कोर्ट देऊ शकेल। बघ, आता नेक्स्ट, द रूल्स रिलेटिंग टू द रिटर्न स्टेटमेंट बाय द डिफेंडंट अप्लाय टू द रिटर्न स्टेटमेंट इन आन्सर टू द क्लेम ऑफ सेटअप। आता बघा, डिफेंडंटने क्लेम ऑफ सेटअप केला, मग आपण त्याला नवीन प्लेंटचा दर्जा दिल्यासारखं वागवतोय। मग अशा वेळेस तो जो प्लेंटिफ आहे तो आता इथं काय होईल, डिफेंडंट होईल। आणि तो त्या क्लेमच्या रिगार्डिंग त्याचं जर काय रिटर्न स्टेटमेंट असेल तर तो तशा प्रकारे रिटर्न स्टेटमेंट ही त्या ठिकाणी देऊ शकतो। आता बघा, या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस बेअर ऍक्ट घ्याल त्या ठिकाणी इल्युस्ट्रेशन्स दिलेले आहेत। आता जे पहिलं इल्युस्ट्रेशन आहे याच्यामध्ये ज्या कॅपॅसिटीमध्ये बघा, ज्या कॅपॅसिटीमध्ये तुमचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्या रिलेशनशी रिलेटेडच ते अमाऊंट असलं पाहिजे। त्या रिलेशन व्यतिरिक्त इतर दुसऱ्या कुठल्या तरी ट्रान्झॅक्शनचं ते अमाऊंट असेल तर ते त्या सेटअप मध्ये घेतलं जाणार नाही। हे सांगतंय आपल्याला 1 नंबरचं एक्झाम्पल बघा, सेम कॅरेक्टर विथ रिस्पेक्ट टू द लिगासी ॲज दे फील विथ द रिस्पेक्ट टू द पेमेंट। म्हणजे सेम कॅरेक्टर पाहिजे। ज्यावेळेस हे एक्झाम्पल तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या वाचाल त्यावेळेस हे एक्झाम्पल्स तुम्हाला एकदम व्यवस्थित समजतील। हे इल्युस्ट्रेशन कशासाठी दिलेले आहेत की कोणकोणत्या कंडिशन्स मध्ये क्लेम सेटअप करता येतो। तर पहिल्या एक्झाम्पलचा क्रक्स काय आहे की तुम्ही
असा क्लेम करण्यासाठी त्याच कॅपॅसिटीमध्ये असला पाहिजे. ॲज अ हेअर किंवा इतर कोणत्या दुसऱ्या कॅपॅसिटीनं तुम्ही असा क्लेम करू शकत नाही. आता दुसरंही तसंच आहे की त्याच कॅपॅसिटीमध्ये तुम्ही क्लेम केला पाहिजे. अशी उदाहरणं दिलेली आहेत की जर जॉईंट क्लेम असेल तर काय, ते सगळं तुम्ही आता वाचून घ्या. ह्या एका लेक्चरमध्ये काय आपल्याला ऑर्डर होता होईल एवढी मॅक्सिमम कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता बघा, आता रूल 6A कशा संदर्भात आहे, काउंटर क्लेम बाय डिफेंडंट. हे कधी ऍड केलं गेलंय, हे 1977 सालच्या अमेंडमेंटनं ऍड केलं गेलेलं आहे, एवढं आपल्याला माहित असावं. आता 6A क्लेम बाय डिफेंडंट. आता बघा, मगाशी आपण सेट ऑफ विषयी पाहिलं, तिथं ए आणि बी दोघं होते. ए कोण होता, आपला बिल्डर होता, आणि बी काय, त्याचा एक समजा एक क्लायंट आहे, आणि त्या क्लायंटनं घर घेतलंय. आणि मगाशी जसं आपण बघितलं त्याचप्रमाणे आता बिल्डर काय म्हणतोय की ह्या क्लायंटनं माझं 2 लाख रुपये दिलेले नाहीत, त्याच्यामुळे यानं काय केलंय, ह्याच्या अगेन्स्टमध्ये दावा केलेला आहे. पण आता या क्लायंटचं काय म्हणणं आहे की 2 लाख जरूर मी त्याचे दिलेले नाहीत, परंतु या व्यक्तीनं माझं काम निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे आणि माझे त्याच्याकडे एक्स्ट्रा 1 लाख रुपये पण आहेत, आणि ह्या सगळं काम मला परत करण्यासाठी जवळपास 4 लाख रुपये खर्च झालेला आहे, आणि अजूनही काही भाग कामाचा पेंडिंग आहे. त्याच्यामुळं ह्यानंच काय केलं की आता इथं फक्त विषय अमाऊंटचा आहे का, नाही, इथं विषय काय आहे, आणखीन ते टास्कही त्यानं पूर्ण परफॉर्म केलेलं नाही. मग परफॉर्मन्स ऑफ टास्कही आलं, मग त्यानं हे सगळं करून द्यावं, मी त्याचं 2 लाख रुपये लगेच देतो, किंवा जे काम निकृष्ट दर्जाचं झालंय ते व्यवस्थित करून द्यावं, मी त्याचे 2 लाख रुपये द्यायला तयार आहे. मग अशा वेळेस हा काय झाला, त्याचा काउंटर क्लेम झाला. कारण या ठिकाणी मॅटर फक्त पैशाचा राहिलेला नाही, इथं मॅटर कशाचा झालेला आहे, तर अगदी टास्क परफॉर्म करण्याचाही झालेला आहे. अशा प्रकारचा क्लेम रिटर्न स्टेटमेंटमध्ये आपल्याला दाखल करता येतो, आणि त्यालाच काय म्हणायचं, काउंटर क्लेम. आणि हा काउंटर क्लेम त्या सेट ऑफ सारखाच ॲज पर नवीन प्लेंट म्हणून विचारात घेतला जाईल. मग त्याला सगळी वागणूक ॲज अ प्लेंटिफ म्हणून मिळेल, आणि ते दोन्ही दावे जो प्लेंटिफनं केलाय, आता हे डिपेंडंटनं मांडलेला काउंटर क्लेम, ह्या दोन्हींचा विचार करून कोर्ट पुढील निर्णय देईल. बघा आता काय सांगते 6A, तर बघा, तर काउंटर क्लेम बाय डिफेंडंट. अ डिफेंडंट इन अ सूट मे इन ॲडिशन टू हिज राईट ऑफ प्लीडिंग a set off under rule 6 set up by way of counter claim against the claim of the plaintiff any right or claim in the respect of cause of action accruing to the defendant against the plaintiff either before म्हणजे दावा दाखल करण्याच्या आधी or after filing a suit but before the defendant has delivered his defense म्हणजे रिटर्न स्टेटमेंट दाखल करण्याच्या अगोदरपर्यंत जर गोष्टी झालेल्या असतील तर मात्र अशा प्रकारचा काउंटर क्लेम दाखल करता येऊ शकतो. और बिफोर द टाइम लिमिटेड फॉर द डिलिव्हरिंग हिज डिफेन्स हॅज एक्सपायर्ड, किंवा त्याला जो डिफेंड करण्यासाठी कोर्टाने टाइम दिलेला आहे, इन बिटवीन जरी काय असा कॉज ऑफ ऍक्शन अराईज झाला तरी त्याला काउंटर क्लेम मध्ये ऍज अ डिफेन्स म्हणून मांडलं जाऊ शकतं. आता प्रोव्हायझो दिलेला आहे बघा, काय प्रोव्हायझो दिलेला आहे की प्रोव्हाइडेड दॅट सच अ काउंटर क्लेम शाल नॉट एक्सीड द पिक्युनरी लिमिट ऑफ द ज्युरिडिक्शन ऑफ द कोर्ट. जे आपण सेट ऑफ मध्ये पाहिलेलं आहे तेच या ठिकाणीही लागू आहे. आता सबरूल 2 काय सांगतो, सच अ काउंटर क्लेम शाल हॅव द सेम इफेक्ट ॲज अ क्रॉस सूट, जे आपण पाहिलेलं आहे. आणि दोन्हीचा क्लेम आणि काउंटर क्लेम बघून कोर्ट जजमेंट देईल. अंडरस्टूड आहे. द प्लेंटिफ शाल बी ॲट लिबर्टी टू फाईल अ रिटर्न स्टेटमेंट. बघा, जर त्या प्लेंटिफला त्या काउंटर क्लेमला रिटर्न स्टेटमेंट फाईल करायचं असेल तो करू शकतो, अदरवाईज नाही केलं तरी चालू शकतं. जर त्याला काही नसेल तर
काही गरज नाही. द काउंटर क्लेम शाल बी ट्रीटेड ॲज प्लेंट अँड गव्हर्न बाय द रूल्स ऑफ ॲप्लिकेबल टू द प्लेंट. मग आता जर ह्याला आपण प्लेंटचा दर्जा देत असू तर मात्र प्लेंट दाखल करताना जे सगळे रूल्स लागू आहेत ते सगळेच रूल्स हे काउंटर क्लेम दाखल करताना लागू असतील. आता 6A नंतर 6B काय आहे? काउंटर क्लेम टू बी स्टेटेड. काउंटर क्लेम टू बी स्टेटेड where any defendant seeks to rely upon any grounds as supporting a right of counterclaim, he shall in his written statement state specifically that he does so by way of counterclaim. म्हणजे फक्त तुम्ही रिटर्न स्टेटमेंट फाईल केलं आणि त्याच्यात कुठेतरी तुमचेच क्लेम मांडत गेला आणि कुठेही असा वर्ड लिहिलेला नाही की काय बाय द वे ऑफ काउंटर क्लेम, असं तुम्हाला स्पेसिफिकली प्लीड करावं लागेल. स्पेसिफिकली कोर्टाला सांगावं लागेल की मी आता या ठिकाणी काउंटर क्लेम केलेला आहे. त्याच वेळी या सगळ्या प्रोव्हिजन्स तुम्हाला लागू होतील. म्हणजे सर्टन असलं पाहिजे त्याच्यामध्ये. आता एक्सक्लुजन ऑफ द काउंटर क्लेम. आता डिफेंडंटने अशा प्रकारे काउंटर क्लेम दिलाय परंतु प्लेंटिफला वाटते की काय की अशा प्रकारचा काउंटर क्लेम न देता त्याच्यासाठी त्यांनी आपला इंडिपेंडंट सूट घेऊन यावा असं जर त्यांना वाटत असेल कुणाला? प्लेंटिफला. कारण हा कुठं फाईल करतोय? डिफेंडंट रिटर्न स्टेटमेंटमध्ये. तर अशा प्रकारचं आपलं म्हणणं ऍप्लिकेशन थ्रू प्लेंटिफ कोर्टाकडे मांडू शकतो आणि कोर्टाला जर योग्य वाटलं, बघा कोर्टाला जर योग्य वाटलं तर कोर्ट मग यांना नवीन सूट दाखल करण्याचा ऑर्डर देऊ शकते किंवा त्या प्लेंटिफचं ऍप्लिकेशनवर समजा की ते अमान्य सुद्धा करू शकते की नाही हे काउंटर क्लेम यांनी बरोबर केलेलं आहे आणि आता दोन्ही दावे एकत्रच चालतील. ओके, एवढं सोपं आहे. काय आहे? 6C. आता 6D. जर समजा आता या काउंटर क्लेममुळे प्लेंटिफ झाला पॅनिक आणि तो म्हणला की आता मी सूटच विड्रॉ करतो किंवा त्यानं इतर कोणत्या गोष्टी केल्या किंवा इतर कोणत्याही कारणाने तो सूट स्टे झाला, तरी सुद्धा जो काउंटर क्लेम साठीचा सूट आहे तो तसाच सुरू राहील. त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. लक्षात घ्या, हा आहे रूल 6D. हे सगळे रूल्स अतिशय महत्वाचे आहेत. आता डिफॉल्ट ऑफ प्लेंटिफ टू रिप्लाय. जर प्लेंटिफ मेक्स डिफॉल्ट इन पुटिंग इन अ रिप्लाय टू द काउंटर क्लेम मेड बाय द डिफेंडंट, तर कोर्ट काय करेल? पण आधीच सांगितलं की कंपल्सरी नाही आणि जर यांना पाहिजे असेल तर त्यांनी रिटर्न स्टेटमेंट द्यावं आणि जर दिलं नाही तर काय? द कोर्ट मे प्रोनाउन्स जजमेंट अगेन्स्ट द प्लेंटिफ इन रिलेशन टू द काउंटर क्लेम मेड अगेन्स्ट हिम. और जर लिगल असेल काउंटर क्लेम तर आणि और मेक सच ऑर्डर इन रिलेशन टू द काउंटर क्लेम ॲज इट थिंक्स फिट. म्हणजे जे कोर्टाला योग्य वाटेल अशा प्रकारची ऑर्डर कोर्ट देऊ शकेल. कोण सांगतोय आपल्याला? 6E. आता 6F. रिलीफ व्हेन काउंटर क्लेम सक्सीड. आणि ज्या वेळेस असा काउंटर क्लेम सक्सीड होतो त्यावेळी डिफेंडंटला कोणकोणत्या प्रकारचे रिलीफ मिळू शकतात? जर सेट ऑफचा किंवा काउंटर क्लेम इज इस्टॅब्लिश्ड ॲज अ डिफेन्स अगेन्स्ट द प्लेंटिफ्स क्लेम अँड एनी बॅलन्स इज फाउंड ड्यू टू द प्लेंटिफ. मग प्लेंटिफ कडे जर कुठला सम ऑफ रुपीज बॅलन्स राहिला तर तो बॅलन्स ऑर द डिफेंडंट किंवा जर डिफेंडंट कडे राहिला तरी तो बॅलन्स as the case may be, the court may give judgment to the party entitled to such a balance. मग तो बॅलन्स कुणाकडेही जरी राहिलेला असला तरी कोर्ट त्या प्रकारचा ऑर्डर करून त्या पार्टीला रिलीफ देऊ शकतं. कोण सांगतं हे आपल्याला? रूल क्रमांक 6F. आता 6G. रिटर्न स्टेटमेंट रूल्स अप्लाय. आता ज्या वेळेस प्लेंटिफ ह्या काउंटर क्लेमला रिटर्न स्टेटमेंट देणार आहे तर त्याला ज्या रिटर्न स्टेटमेंट साठीचे जे आपण हे सगळे रूल्स पाहतोय तर त्या प्लेंटिफवर हे सगळे रूल्स काय असतील? बंधनकारक असतील. त्याने हे सगळ्या रूल्स पाळले पाहिजेत.
जे जास्त सोपं आहे त्याच्यावर आपण जास्त चर्चा नाही करत, कारण आपल्याला सीपीसीचा सिलेबस खूप वास्ट आहे आणि हा समजून घेण्यासाठी पटापट जे रिलेटेड फॅक्ट्स आहेत, कारण ते परत परत रिपीटेड आहेत. ओनली जसं सेट ऑफच्या ऐवजी तिथं काउंटर क्लेम हा वर्ड आलेला आहे, त्यामुळं थोडंसं समजून घ्यायचं. आता डिफेन्स और सेट ऑफ हा काय आहे, रूल 7. डिफेन्स और सेट ऑफ फाउंडेड अपॉन सेपरेट ग्राउंड्स. तर आता where the defendant rallies upon the several distinct grounds of defense or set off किंवा काउंटर क्लेम साठी डिस्टिंक्ट ग्राउंड वर तो डिफेंडंट आता रॅली करतोय, तर अशा वेळेस दे शाल बी स्टेटेड ॲज फार ॲज मे बी सेपरेटली आणि डिस्टिंक्टली. तर मग असे सगळे फॅक्ट इन सेपरेट म्हणजे सेपरेट पॅराग्राफ मध्ये, आणि म्हणजे ते फॅक्ट्स असे दिसून आले पाहिजेत, अशा रीतीनं त्याची मांडणी केली पाहिजे. कुठं? आपल्या रिटर्न स्टेटमेंटमध्ये. जसं की डिफेन्स 1 घेतला, बाबा लोन अमाऊंट आहे, तर तो म्हणतो हे लोनचं नाही, मी उसनं घेतलंय. किंवा 2 नंबरचा डिफेन्स आहे की मी त्याचं पूर्ण रिपेमेंट केलंय. तिसरा म्हणतोय की त्याचा दावा हा लिमिटेशन मध्ये नाही. तर ह्या सगळ्यांचे डिफेन्स आहेत ते अगदी सेपरेटली आणि व्यवस्थितपणे इंडिपेंडेंटली घेतले पाहिजेत. ईच ग्राउंड शुड बी सेपरेट. आता जर एखादा न्यू ग्राउंड्स ऑफ डिफेन्स अराईज झाले, त्या प्लेंटिफनं त्याच्या प्लेनमध्ये काही लिहिलेलं असेल, परंतु ह्याच्याकडे डिफेन्सचे न्यू ग्राउंड्स अराईज झाले, तर अशा वेळेस आफ्टर द इन्स्टिट्यूशन ऑफ द सूट ऑर प्रेझेंटेशन ऑफ रिटर्न स्टेटमेंट, म्हणजे त्यानं सूट दाखल करायच्या आधी, केल्यानंतर किंवा रिटर्न स्टेटमेंट दाखल करण्यापूर्वी नवीन डिफेन्स घेण्यासाठीचे कोणत्याही गोष्टी अराईज झाल्या, तर सेट ऑफ किंवा काउंटर क्लेम करण्यासाठी मे बी रेज्ड बाय डिफेंडंट ऑर प्लेंटिफ ॲज केस मे बी इन हिज रिटर्न स्टेटमेंट. तर मग डिफेंडंट किंवा प्लेंटिफ आता काउंटर क्लेम दाखल केलेला आहे, तर अशा वेळेस प्लेंटिफ काय करेल, त्याच्या रिटर्न स्टेटमेंटमध्ये नव्यानं अराईज झालेली गोष्ट घेऊ शकतो. जसं की डिफेंडंट घेऊ शकतो, तसाच प्लेंटिफ ही घेऊ शकतो. म्हणजे लिबर्टी कुणाला आहे? दोघांनाही आहे न्यू ग्राउंड्स ऑफ डिफेन्सेस घेण्याची. फक्त टाइमलाईन महत्वाची आहे. टाइमलाईन काय आहे? आफ्टर द इन्स्टिट्यूशन ऑफ द सूट ऑर द प्रेझेंटेशन ऑफ रिटर्न स्टेटमेंट, त्यांनाच आपण नवीन ग्राउंड म्हणायचं. आणि जे बिफोर इन्स्टिट्यूशन ऑफ सूट झालेले आहेत त्याच्यावर तर तो आपला सूट आणलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा इथं काय विषय येणार नाही. आता नेक्स्ट 8A ओमिट झालेला आहे. 9 सबसिक्वेंट प्लेडिंग. No pleading subsequent to the return statement of defendant other than by way of defense to set up or counter claim shall be presented except by the leave of court. कोर्टच्या लीव शिवाय एकदा तुम्ही रिटर्न स्टेटमेंट दिलं किंवा क्लेम सेट ऑफ किंवा काउंटर क्लेम केला, तर कोर्टच्या लीव शिवाय तुम्हाला परत रिटर्न स्टेटमेंट किंवा इतर गोष्टी फाईल करता येणार नाहीत. करता येऊ शकतात कशा? तर बघा, आपण काय पाहिलेलं होतं की जसं आपण एखादी प्लेंट काय करतो, अमेंडमेंट करतो. प्लेंट अमेंडमेंटच्या ऑर्डर आपण पाठीमागे पाहिले आहेत, ती पद्धत वापरून या ठिकाणी अमेंडमेंट होऊ शकतं. अदरवाइज विथ लिव्ह ऑफ कोर्ट अँड अपॉन सच अ टर्म्स द कोर्ट थिंक फिट. But court may at any time require a written statement or additional written statement from any of the parties and fix a time of not more than 30 days for presenting the same. कोर्टला जर वाटलं तर ॲडिशनल रिटर्न स्टेटमेंट कोर्ट द्यायला लावू शकतं, रिटर्न स्टेटमेंट द्यायला लावू शकतं. पण हे कुणाचं डिस्क्रिप्शन झालं? कोर्टाचं. पण पार्टीज मात्र एकदा का त्यांनी रिटर्न स्टेटमेंट दिलं तर त्यांच्या विदाउट लिव्ह ऑफ कोर्ट परत त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स करू शकत नाहीत. अमेंडमेंट्स करायचं तर त्याच्यासाठी जी ती सेपरेट ऑर्डर आहे, आय थिंक ऑर्डर 6 मध्ये आहे अमेंडमेंट ऑफ द प्लेंट, तर त्याच्यानुसार ते अमेंडमेंट करू शकतील. आता ह्यालाही टाइम लिमिट दिली. किती? 30 दिवसाच्या वरचा टाइम ह्या ॲडिशनल रिटर्न स्टेटमेंटला कोर्ट देऊ शकत नाही.
किती 30 दिवसाचं लिमिटेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता शेवटचा रूल यातला फेलियर टू फाईल रिटर्न स्टेटमेंट. जर रिटर्न स्टेटमेंट फाईल करण्यामध्ये पार्टीज फेल झाल्या तर काय, आपण पाठीमागच पाहिलेलं आहे की कोर्ट त्याला वाटेल तशी डिक्री देऊ शकेल. तरी सुद्धा परत एकदा प्रोसिजर बघा काय आहे. वेअर एनी पार्टी फ्रॉम होम रिटर्न स्टेटमेंट इज रिक्वायर्ड अंडर रूल 1. आता रूल 1 आठवतंय, रूल 1 मध्ये आपण कोणी रिटर्न स्टेटमेंट द्यायचं होतं, डिफेंडंटनं. किंवा रूल 9, आता रूल 9 मध्ये जसं आपलं काउंटर क्लेम वालाही देऊ शकत होता, प्लेंटी बी देऊ शकत होता, डिफेंडंटही देऊ शकत होता, तर दोघंही आले. तर ह्याच्याप्रमाणे जर रिटर्न स्टेटमेंट दिलं गेलं नाही आणि टाइम पण परमिट केलेला आहे, आधी पण परमिट केलता रूल 1 मध्ये 30, 90, 120 दिवसाचा, रूल 9 मध्ये 30 दिवसाचा, तर द कोर्ट शाल प्रोनाउन्स अ जजमेंट अगेन्स्ट हिम. तर मग अशा पार्टीच्या विरोधात, म्हणजे ज्या पार्टीनं असं रिटर्न स्टेटमेंट दिलं नाही त्या पार्टीच्या विरोधात जजमेंट दिलं जाऊ शकतं. ऑर मेक सच ऑर्डर इन रिलेशन टू द सूट ॲज थिंग फिट. म्हणजे फक्तच रिटर्न स्टेटमेंट दिलं नाही म्हणून काय ऑर्डर लगेच विरोधात जाणार नाही. जर कोर्टाला जस्ट वाटलं तर तशा प्रकारची ऑर्डर कोर्ट देऊ शकतं. ऑन द प्रोनाउन्समेंट ऑफ सच अ जजमेंट अँड डिक्री शाल बी ड्रॉन अप. आणि असं जजमेंट दिल्यानंतर त्याच्याविषयीची डिक्री परत कोर्ट देऊ शकतं. तर ही होती आपली ऑर्डर नंबर 8. आता ज्यावेळेस आपण महाराष्ट्राच्या रिलेशननं ही ऑर्डर पाहतो तर ह्याच्यामध्ये आपल्या हायकोर्टनं अमेंडमेंट करून आणखीन 11 पासून 36 पर्यंतचे रूल्स दिलेले आहेत. ते रूल्स मग त्या थर्ड पार्टीची संदर्भात आहेत, काउंटर क्लेम्सच्या संदर्भात आहेत, किंवा ज्या पार्टीज असतील त्यांच्या ॲड्रेसशी संबंधात आहेत. तर त्याच्यासाठी ते काही ह्या लेक्चरमध्ये कव्हर होणं शक्य नाही. जर तुम्हाला हे रूल्स ही असेच यूट्यूबवर आपल्याकडून पाहिजे असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आता तात्पुरतं ह्या ऑर्डर पुरतं थांबूया. तोपर्यंत व्यवस्थित तयारी करा आणि तुमच्या येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी माझ्यातर्फे आणि अकॅडमीतर्फे ऑल द बेस्ट. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.